नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आज जो आपण व्हिडिओ पाहत आहात, खरंच हेवा वाटतो या मुलांचा की इवली मुलं अगदी सफाईदारपणे सायकल चालवतात. मित्रांनो, हा हेवा वाटण्याचं कारण म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला सायकल ही 70 ते 90व्या दशकात जन्मलेल्या मुलांसाठी एक स्वप्नच होतं. नवी कोरी सायकल मिळण्याचे भाग्य हे त्या काळात अगदी मोजक्या मुलांच्या नशिबी असे. ज्याच्याकडे सायकल तो दादा असा एक समज असायचा. आजच्या काळात अगदी 3 वर्षाची माझी मुलगी अगदी सफाईदारपणे सायकल चालवते आणि माझा मुलगाही 3 वर्षाचा असताना अगदी सफाईदारपणे सायकल चालवायचा आणि ते पाहून मला हेवा वाटायचा. आजची पिढी ही फारच ॲडव्हान्स आहे असं म्हटलं जातं. त्यात काही शंका नाही. मोबाईल असो वा संगणक असो, मुलं अगदी शिताफीने त्याचा वापर करतात आणि या सायकल चालवणाऱ्या मुलांना पाहून मन अगदी भरून येतं. या अगोदर 20 ते 25 वर्षापूर्वी सायकल असणे हे प्रतिष्ठेचे मानलं जायचं. घरात सायकल असणाऱ्यांचा बोलबाला असायचा. इतर वाहने असणे हे अतिश्रीमंतीचे लक्षण मानलं जायचं. पूर्वी लहानपणी कोणाकडे 3 चाकी सायकल असली म्हणजे छोटी सायकल असली तर गावातील पोरं त्याच्याभोवती गोळा व्हायची. ज्याच्याकडे सायकल असायची तो अगदी दिमाखाने सायकल चालवायचा आणि बाकी पोरं आजूबाजूला बसून एखादा राऊंड मारायला मिळालाच तर अशी नुसती घुटमळत बसून बघत बसायची. एखादा राऊंड मारायला मिळाला तर 72. मोठी सायकल बॅलन्स करणे ही दूरची गोष्ट असायची. त्यावेळी वाटायचं की कोणीतरी आपल्याला सायकल आणून दिली तर किती बरं वाटेल, किती मजा येईल, खूप धमायला येईल. ही स्थिती सर्वांचीच होती. पण सर्वांसाठी हे केवळ स्वप्नच होतं, कारण त्यावेळी असलेली आर्थिक परिस्थिती. म्हणूनच ही पिढी अगदी सोशिक होती. मिळेल त्यात समाधान मानून परिस्थितीशी 2 हात करून पुढे जाणे हे त्यावेळच्या पिढीची खासियत होती. त्यामुळे सायकल मिळणे ही खूप लांबची गोष्ट होती. शाळेसाठी 6 ते 7 किलोमीटरची पायपीट करताना वाटायचे की एखाद्या दानशूर व्यक्तीने आपल्याला सायकल दिली तर किती मजा येईल. सायकल मिळणे या विचाराने अगदी मन आनंदून जाई. सायकल मिळाली तर मी कसा शिकेन, मी कसा चालवेन या स्वप्नरंजनात रस्ता संपून जाई आणि रात्री झोपतानाही तीच परिस्थिती असे. हा विचार करता करता झोप कधी लागे हे कळतसुद्धा नव्हतं. पण कोणी मुलांनी आपल्या पालकाकडे सायकलसाठी हट्ट केल्याचं कधी ऐकलं नाही. वयाच्या अगदी 15व्या वर्षापर्यंत काही सायकल मिळाली नव्हती आणि ती चालवताही येत नव्हती. मी जेव्हा 8वीत गेलो तेव्हा आमच्या वडिलांची एक भंगार सायकल गोठ्यात पडलेली होती. वडिलांच्या मागे लागून ती बाहेर काढली आणि चाकात हवा वगैरे भरून थोडीफार चालण्याजोगे केली. चांगली घासून तिला घरच्या दरवाजासाठी आणून ठेवलेला तैलरंग त्या सायकलवरती लावला. तेव्हा कुठे थोडी ती बघण्यालायक झाली होती. पण त्या सायकलचं मागचं एक चाक हे वाकडं होतं आणि ते बाजूला घासायचे. त्यामुळे सायकलचा स्पीड हा अगदी खूपच कमी असायचा. ब्रेक तर फक्त मागचा लागत होता. कित्येक वेळा अंगणात चालवून ती सायकल बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला होता, पण यश काही येत नव्हतं. शेवटी मी आणि माझा मित्र धाडस करून सायकल घराच्या वरच्या मोकळ्या जागेत घेऊन तिथे
चालवायचा प्रयत्न करायचो. तो सायकल मागून पकडायचा आणि कसा तरी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायचो. पण बॅलन्स काही करता येत नव्हता. शेवटी धाडस करून एकट्याने सायकल घेतली आणि बाजूच्या उतारावर गेलो. सायकलवर बसून उतारावर सायकल सोडून दिली आणि काय चमत्कार झाला. सायकलवर बसून चालवता आली आणि तेही कोणीही न पकडता. ही प्रक्रिया मी 3 ते 4 वेळा केली आणि अखेर पॅडलही मारायला मी शिकू लागलो. तो क्षण माझ्यासाठी एक खूप आनंदाचा होता. अगदी आभाळाला हात लावल्याचा आनंद मिळाला होता. सायकलचं मागचं चाक वाकडं असल्यामुळे पॅडल दाबणे जड जात होतं. पण हार मानण्याची आमचा स्वभाव नव्हता. दुसऱ्या दिवशी वाडीच्या मुख्य डांबरी रस्त्यावर ही मी सायकल घेऊन गेलो. तीव्र उतार बघून त्या उतारावरून सायकल बसून सोडून दिली. सुसाट निघालो. पण नेमकी समोरून माणसं येत होती. काही केल्याने ब्रेक लागत नव्हता. पण मग नाविलाजाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या जमिनीत पुरलेल्या बांबूला ती जाऊन सायकल ठोकली. खाली पडलो आणि गंजून खराब झालेल्या मडगळाला जो पत्रा होता तो पत्रा माझ्या पायाला लागला. भली मोठी जखम झाली होती. अशा प्रकारे भली मोठी जखम या माझ्या पायाला झाली होती. गुडघ्याच्या खाली एक जखम झाली होती. ते मे महिन्याचे दिवस होते. लगनसराईचे दिवस होते. मोठी जखम झालेली तरी पायाला कपडा बांधून अगदी ऐटीत फिरत होतो. पण एकदाची सायकल शिकलो आणि सायकल शिकण्यासाठी माझ्या स्वतःचं रक्तही दिलं अशी त्यावेळी माझी एक धारणा होती. सायकल ठोकल्यामुळे पुढचं चाकही थोडं वाकडं झालं आणि तेही घासू लागलं. पण सुट्टीत नेमाने सायकल चालवू लागलो. दोन्ही चाक वाकडी असल्यामुळे 4 दिवसात जे टायर असतात त्या टायरना भले मोठे फोड आले. 4-5 दिवसातच ट्यूबसह ते फोडही फुटले आणि सायकल पंगू झाली. पण दरम्यानच्या काळात मी अगदी सायकल उत्तमरित्या चालवायला शिकलो. मग शाळेत कोणाची सायकल भेटली तर अधूनमधून चालवतच होतो. मित्रांनो, अशा प्रकारे मी सायकल चालवायला शिकलो. परंतु स्वतःची अशी सायकल नव्हती. अगदी मी कामाला लागल्यानंतर 2 वर्षांनी मी स्वतःची अशी सायकल घेतली होती आणि ती सायकल घेऊन मी ऑफिसमध्ये जायचो. खरंच मित्रांनो, छान वाटायचं. लहानपणी जे मिळालं नव्हतं ते या सायकल चालवण्यातून मी आनंद घेत होतो. त्यावेळी मला विचारायचे, अरे तू एवढ्या मोठ्या पोस्टवरती आहेस पण सायकल का चालवतो? पण माझ्या मनाचे समाधान म्हणून ती मी सायकल चालवतो. आजही माझ्याकडे सायकल तर आहेच, त्याबरोबर मोटरसायकल आहे, 4 व्हीलर आहे. पण सायकल चालवण्याची मजा काही होती ती औरच होती. अशा प्रकारे मित्रांनो, हा सायकलीशी ऋणानुबंध होता तो आजही कायम आहे. मित्रांनो, कमेंटच्या माध्यमातून तुमचा ऋणानुबंध कसा होता तो नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आजूबाजूच्या लोकांनाही शेअर करा, जेणेकरून तुमच्या लहानपणीचे दिवस तुम्हाला आठवतील. तुमच्या लहानपणीचे दिवस तुमच्या मुलांना, मित्रमंडळींना सांगता येतील. तर मित्रांनो, परत भेटूया एखादा नवीन विषय घेऊन, एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आणि जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघावा हीच विनंती आहे, कारण प्रबोधनात्मक विषय बघणे हे गरजेचं आहे.